आज आपल्याला महाराष्ट्राच्या पेपरची सुरुवात करायची आहे. इव्होल्युशन ऑफ आयडिया ऑफ महाराष्ट्र हा पहिला टॉपिक त्याच्यातला आहे. महाराष्ट्र, महा आणि राष्ट्र म्हणजे महान राष्ट्र, किंवा मग दुसऱ्या प्रकारे त्याची फोड केली जाऊ शकते महार राष्ट्र, महारांचं राष्ट्र. इथे महारांची संख्या खूप मोठी होती आणि त्याच्यामुळे मग ते महारांचं राष्ट्र म्हणून म्हटलं गेलं का, असं पण काही जण विचारतात. मराठे हे इथली डॉमिनंट कास्ट आहे. डॉमिनंट याचा अर्थ काय की ज्यांची संख्या जास्त आहे आणि ज्यांचं जमिनीची मालकी मोठ्या प्रमाणावर आहे. तर जमिनीची मालकी आणि संख्या दोन्हीही महाराष्ट्रामध्ये मराठा जातीकडे मोठ्या प्रमाणावरती आहे. त्याच्यामुळे एक मोठे सोशोलॉजिस्ट होते, समाजशास्त्रज्ञ, त्यांनी हा सिद्धांत मांडलाय. त्यांचं नाव आता मला नेमकं सांगता येत नाहीये, पण डॉमिनंट कास्ट थिअरी असं त्याला त्यांनी नाव दिलं. की साधारणपणे आपल्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र असं एक उतरंड आपण मानतो. तर या समाजशास्त्रज्ञांनी जो शोध लावला त्याच्यामध्ये मी 1 मिनिटातच त्यांचं नाव तुम्हाला सांगतो, ते जास्त बरं होईल. एम.एन. श्रीनिवास हे समाजशास्त्रज्ञ, सोशोलॉजिस्ट. तर त्यांनी एक सिद्धांत मांडला, तो प्रभुत्वशाली जातीचा सिद्धांत. त्यांच्या म्हणण्यानुसार आता जे काही जातीची नेहमीची उतरंड आहे ती तशी फारशी त्याला व्हॅल्यू राहिलेली नाहीये. म्हणजे पूर्वी जे ब्राह्मणांना मान होता, ब्राह्मण सर्वोच्च असं जे मानलं जात होतं, ते सगळीकडे आहे असं नाहीये. प्रत्येक ठिकाणी एक वेगवेगळी प्रभुत्वशाली जात निर्माण झालेली आहे. उदाहरणार्थ ते महाराष्ट्रामधलं ते सांगतात की मराठा ही प्रभुत्वशाली जात आहे, कारण मराठ्यांची संख्या जवळपास 40% आहे. आता हे सेन्सस प्रमाणे जर बघायला गेलं तर 1930चं शेवटचं सेन्सस आहे की ज्याच्यामध्ये जातीप्रमाणे गणना केलेली होती. तर त्या 1931च्या जनगणनेप्रमाणे मराठ्यांची संख्या 30% होती. तर ते धरून असं मानलं जातं की 30 ते 40% मराठ्यांची संख्या आहे. पण मराठा म्हणजे सुद्धा एक जात नाहीये परत. मग त्याच्यामध्ये 96 कुळी आले, 5 कळशे आले, किंवा आणखीन कुणबी त्याच्यामध्ये काही जण मराठा ह्याच्यामध्ये इन्क्लूड होतात, काही जण नाही होत. तर ते मराठा कास्ट क्लस्टर असं म्हटलं जातं, मराठा जाती समूह. तर हा मराठा जाती समूह मिळून 40%. एवढी मोठी संख्या जर एका जातीची असेल तर आपोआपच सत्ता त्यांच्याकडे जाणार हे निश्चित आहे. जर आपल्याकडे जातीच्या आधारावरती राजकारण केलं जातं, आपला 4 टॉपिक्स पैकी शेवटचा टॉपिक आहे तो हाच आहे, जातीच्या आधारावरचं राजकारण. मग दलित राजकारण, ओबीसी राजकारण आणि प्रभुत्वशाली जातींचं राजकारण. तर इथे तो टॉपिक आपल्याला पाहायचाच आहे. फक्त आता मी इंट्रोड्यूस करता करता हा मुद्दा मांडला की मराठ्यांचं राष्ट्र म्हणून महाराष्ट्र असं सुद्धा काही जण त्याचा अर्थ लावतात. तर वेगवेगळे अर्थ आहेत. महाराष्ट्र, महाराष्ट्र, मराठ्यांचं राष्ट्र. तर ही सुरुवातीला संकल्पना कोणी मांडली तर अगदी शिवाजी महाराजांच्या काळापर्यंत आपण मागे जाऊ शकतो, किंवा त्याच्याही मागे तुम्ही गेलात तर 13व्या शतकामध्ये ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, मराठीमधून लिहिली. आता ती जी ज्ञानेश्वरी आहे ती मराठी आज ज्याला आपण म्हणू की उत्तम मराठी जाणणार आहे त्याला सुद्धा वाचणं कठीण आहे. त्याला सुद्धा अर्थ समजून घेण्यासाठी वेगळा प्रयत्न करावा लागेल. पण ती मराठीमध्ये लिहिली आणि त्यावेळेला त्यांनी असं सांगितलं की जे ज्ञान संस्कृतमध्ये आहे ते सगळ्यांपर्यंत पोहोचावं याच्यासाठी मी प्रयत्न करतो, आणि याच्यासाठी मी ज्ञानेश्वरी मराठीतून लिहिली. म्हणजे मराठी अस्मिता ज्याला म्हणतो आपण ती 13व्या शतकापासून जागृत आहे.
महादेव गोविंद रानडे त्यांनी एक पुस्तक लिहिलं, राईज ऑफ मराठा पॉवर, मराठा सत्तेचा उदय, मराठा एम्पायर. आता इथे जातीचा प्रश्न नाहीये, मराठा एम्पायर ज्या वेळेला म्हणतो आपण, त्या मराठ्यांचं साम्राज्य म्हणजे शिवाजी महाराजांपासून पुढे जे वेगवेगळे राजे झाले, संभाजी महाराज असतील, आणखीन पेशवाई सगळी आहे, तर या सगळ्याला मिळून असं म्हटलं जातं की मराठा एम्पायर. मग शिंदे, होळकर हे नंतरचे सरदार, त्यांचं पण साम्राज्य होतं उत्तरेच्या भागामध्ये. मराठा साम्राज्य अटकेपार पोचलेलं होतं असं म्हणतात. अटकेपार, अटक नावाची सिंध प्रांतामध्ये, आता ते पाकिस्तानमध्ये गेले, तर ही सिंध प्रांतामध्ये नदी आहे, त्या अटकेपार राघोबा दादा जाऊन पोचलेले होते. त्याच्यामुळे मराठा साम्राज्याचा विस्तार हा सिंध पासून इकडे खाली दक्षिणेकडे तंजावर पर्यंत झालेला होता. तर हे प्रचंड मोठं मराठा साम्राज्य. तर राईज ऑफ मराठा पॉवर मध्ये महादेव गोविंद रानडे असं म्हणतात की हे मराठा साम्राज्य कशामुळे उभं राहिलं. शिवाजी महाराजांचा जो काही विकास झाला तो असा अचानक झालेली गोष्ट नाहीये. 13व्या शतकापासून इथे संतांनी एक बॅकग्राऊंड तयार केली, एक भूमी अशी तयार केली, संस्कृती जपली, आणि त्याच्यातूनच मराठी अस्मिता निर्माण झाली. तुकाराम महाराजांपर्यंत, ज्ञानेश्वरांपासून तुकाराम महाराजांपर्यंत, ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस. म्हणजे तुकाराम महाराज हे त्याचा कळस वारकरी संप्रदायाचा असं मानलं जातं. ते अगदी अलीकडच्या काळामध्ये होते. तुकाराम महाराज, रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज, आता ते थोडस सगळे वादग्रस्त पण विषय आहेत, पण आपण त्याच्यामध्ये आता जाणार नाहीये. पण त्या काळापर्यंत म्हणजे 13व्या शतकापासून साधारण 16व्या शतकापर्यंत, हे 16व्या 17व्या शतकापर्यंत मराठा साम्राज्याचा हळूहळू विकास होत गेला. मराठी माणसाच्या मनामध्ये एक स्वतःबद्दलची अत्यंत चांगली प्रतिमा होती की आपण राज्यकर्ते आहोत, आपण स्वतंत्र राज्य करू शकतो, राज्य केलेलं आहे, ही भूमिका त्याच्यामध्ये होती. शिवाजी महाराजांनी स्वप्न नेहमी काय बाळगलेलं होतं, हिंदवी स्वराज्य स्थापन करायचं. मग त्या दृष्टीने त्यांनी तयारी पण सुरुवात केलेली होती. दुर्दैवाने त्यांना आयुष्य फारसं लाभलं नाही. आरमार पण त्यांनी उभं केलेलं होतं. मग त्यांच्या वंशजांनी ते पुढे नेलेलं पण तुम्हाला दिसतं. पेशवाईमध्ये त्याचा विस्तार आणखीन मोठा झाला. 1818 मध्ये पेशवाईचा अंत झाला. मग त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ब्रिटिशांची सत्ता इथे सुरू झाली. मग पेशवाई, बऱ्याच उत्तर पेशवाई ज्याला म्हणतात, ती बदनाम झालेली होती, म्हणजे लोकप्रिय राहिलेली नव्हती. उत्तर पेशवाईमध्ये असं म्हटलं जातं की जातीयवाद खूप वाढलेला होता, ब्राह्मणांचं वर्चस्व वाढलेलं होतं. म्हणजे एकाच गुन्ह्यासाठी ब्राह्मणांना वेगळी शिक्षा, मराठ्याला वेगळी, तेल्याला वेगळी आणि महाराला वेगळी. म्हणजे ब्राह्मणांना फक्त समजावून सांगून सोडून द्यायचं, आणि फार तर त्याला एक गाय आणखीन दान द्यायची, आणि महाराला मग हात तोडायचे, पाय तोडायचे, किंवा मग एखादा तेली असेल तर त्याला काही वर्ष तुरुंगात टाकायचं. अशा वेगवेगळ्या शिक्षा वेगवेगळ्या लोकांना दिल्या जायच्या. त्याच्यामुळे मराठा म्हणजे पेशवाई बुडाली त्याचं दुःख फार थोड्या लोकांना होतं. 3.5%, आता आपल्याला आपला विषयच तो आहे, त्याच्यामुळे हे शब्द येणार, हे विषय येणार, त्याला इलाज नाहीये. जात आणि राजकारण हे पाहायचंच आहे आपल्याला. तर 3.5% राज्य, 3.5% म्हणजे कोण? ब्राह्मण. ब्राह्मणांच्या हातामध्ये सत्ता असली तरी त्यांची संख्या खूप कमी होती, पण ते अत्यंत सुसंघटित असल्यामुळं सत्तेमध्ये राहू शकले. तर 3.5% पेशवाई बुडाली. असं तुम्ही बघा, लोकसत्ता आणि महाराष्ट्र टाइम्सला 3.5% वर्तमानपत्र असं म्हणतात. ब्राह्मणी छाप त्याच्यावरती आहे.
सगळे ब्राह्मणी परंपरेतून आलेले संपादक त्याच्यामध्ये होते कोळीनी, अजूनही बऱ्यापैकी आहेत. त्याच्यामुळे ती ब्राह्मणी परंपरा जपणारी वर्तमानपत्र, 3.5% वर्तमानपत्र असं म्हटलं जातं. तर या 3.5% कदाचित वाईट वाटलं असेल, पण सगळ्यांना नाही वाटलं. सगळ्यांना स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद झाला. आता त्याच्यामध्ये आणखीन पण काही लोक होते. आता हे आपल्याच दुसरा जो टॉपिक आहे, नॅशनल मुवमेंट आणि सोशल रिफॉर्म मुवमेंट, त्याच्यासाठी पण थोडंसं उपयोगी आहे. तर त्याच्यामध्ये गुन्हेगार जमाती असा एक प्रकार आहे. ब्रिटिशांनी ही पद्धत सुरू केली. त्यांनी इथे आल्यानंतर सर्व्हे घेतला. त्यावेळेला लोकांच्या मध्ये असं बोललं जात होतं की ठगी माजली आहे. तर ठगी माजली, ठगी म्हणजे काय, तर ठग, पेंढारी ह्या काही जमाती आहेत. आता त्याच्यासारखीच उचल्या नावाची एक जमात आहे. तर उचल्याचं उदाहरण देण्याचं कारण असं की उचल्याचे जे लेखक आहेत गायकवाड नावाचे, तर त्यांनी ते पुस्तक लिहिलंय उचल्या नावाचं, आत्मचरित्र आहे ते. आणि त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं की आमची जमातच अशी आहे की आमच्यामध्ये लहान मुलांना ट्रेनिंग दिलं जातं ते खिस्तंग मातण्याचं. खिस्तंग मातणं ती त्यांची भाषा आहे, बोली भाषा आहे. महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये बोली भाषांची संख्या प्रचंड आहे. खिस्तंग मातणं म्हणजे खिसे कापणं. तुम्ही उचल्या पुस्तक वाचा, जरूर मिळवून वाचा. त्या पुस्तकाला साहित्य अकादमी वगैरे अवॉर्ड्स मिळाले. लक्ष्मण गायकवाडांचं पुस्तक आहे. तर त्याच्यामध्ये ते दिलंय की आम्ही लहान मुलांना शाळेत वगैरे पाठवायचं नाही, खिसे कापायला जत्रेमध्ये पाठवायचं. आणि मग जत्रेत बऱ्याच वेळेला लोक पकडतात, मग वाटेल तसं मारतात. त्याच्यामुळे आम्ही आमच्या पोरांना मारून आधीच तयार करायचो. म्हणजे मार खाल्ल्यानंतर सुद्धा तोंड उघडायचं नाही याचं ट्रेनिंग आम्ही लहान मुलांना द्यायचो. लक्ष्मण गायकवाडांवरती किंवा मग आधी दया पवारांवरती सुद्धा बरीच टीका झाली की तू कशाला आपली अब्रूची लक्तर अशी जग जाहीर करतोयस. लक्ष्मण गायकवाड आणि दया पवार दोघांचं, दया पवारांनी बलूत नावाचं पुस्तक लिहिलं. तर दोघांनी असं म्हटलं होतं की हे समाजाला कळणं गरजेचं आहे. याला अब्रूची लक्तर म्हणत नाही, जे वास्तव होतं ते कळणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये आपली चूक काही नाहीये. जे सामाजिक वास्तव होतं त्याप्रमाणे आपण जगत आलो. तर अशा काही परंपरा असलेल्या जमाती आहेत, होत्या. पारधी, फासेपारधी, फासेपारध्यांचं नाव अजूनही वर्तमानपत्रात येतं. फासेपारधी पकडणं मुश्किल, आणि पकडलं तर त्यांच्याकडून काहीतरी बोलून घेणं मुश्किल. आजच्या पोलिसांना विचारा, तेही तुम्हाला ते सांगतील. ब्रिटिशांनी या जातींना गुन्हेगार जमाती असं लेबल लावलं. म्हणजे एक कायदा केला 1860च्या सुमाराला. एक्झॅक्ट तो कायदा पण मी तुम्हाला लिंक पाठवतो नंतर. आणि त्या कायद्यानुसार त्यांनी त्यांच्यावर शिक्का मारला की हे गुन्हेगार आहेत, क्रिमिनल ट्राईब्स. तर क्रिमिनल ट्राईब्स ऍक्ट केला आणि त्याप्रमाणे गुन्हेगार ठरवलं त्यांना. मग अर्थातच स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला भारत सरकारने तो कायदा रद्द केला आणि या सगळ्या जातींना आता आपण काय म्हणतो, विमुक्त जाती, डी नोटिफाईड ट्राईब्स, डीटी आणि एनटी असं म्हणतो. तर डीटी म्हणजे डी नोटिफाईड ट्राईब्स. जे डीटी आहेत ते बहुतेक एनटी म्हणजे नोमॅडिक पण आहेत, भटक्या पण आहेत, एका जागी स्थिर राहायचं नाही, पण सतत भटकत राहायचं. ते पण त्यांची एक विशेष गुणधर्म त्यांचा आहे. तर डीटी आणि एनटी, डी नोटिफाईड म्हणजे विमुक्त. तर आता कायदा तो नाहीये, त्यामुळे आता आपण कोणाला गुन्हेगार मानत नाही. तर ह्या ज्या काही जमाती होत्या त्यांचा उच्छाद मांडलेला होता त्यांनी. त्यामुळे असं म्हणायचे लोक की ठगी माजलेली होती. इंग्रजांनी काय केलं तर ठगीचा बंदोबस्त केला, ठगी संपवली. म्हणजे सगळे दरोडेखोर पकडून तुरुंगात टाकले किंवा गोळीबारात ते मारले गेले, शिक्षा झाल्या त्यांना. आणि कायदा आणि सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राबवली. तेव्हापासून आजपर्यंत लोकांच्या डोक्यामध्ये हे फिट बसलंय
की राज्य करावं तर ब्रिटिशांनी. ब्रिटिश राज म्हणजे खऱ्या अर्थाने सुव्यवस्था, कायदा आणि सुव्यवस्था. अजूनही मागच्या पिढीतले लोक ज्यांनी ब्रिटिश राज पाहिलेला आहे, तुमच्या आजोबा पणजोबाच्या पिढीमधले असतील आता, तर त्यांना विचारलं तर ते अजूनही ब्रिटिशांचं गुणगान गाताना दिसतात की त्यांनी कशी शिस्त लावली वगैरे वगैरे. तर हे मराठी राज्य वगैरे सगळं स्वप्न थोडंसं मागे पडलं, पण त्याही वेळेला काही क्रांतिकारक आपल्याकडे झालेले होते. आणि अगदी सुरुवातीला जूनमध्ये तुम्हाला मी एक रेफरन्ससाठी एक फिल्मचं नाव सुचवलं होतं. मला वाटतं मिलिंदनी ती पाहिली आहे. वासुदेव बळवंत फडके, रमेश देवांचं त्याने निर्मिती केली आहे त्याची. मला वाटतं त्यांचा मुलगा अजिंक्य देव त्याच्यामध्ये काम करतो. हिरोचा रोल त्याच्याकडे आहे. तर वासुदेव बळवंत फडक्यांनी क्रांतिकार्याला सुरुवात केली. म्हणजे त्यांच्या डोक्यात असं होतं, संपत्ती गोळा करायची, पैसे गोळा करायचे, शस्त्रास्त्र गोळा करायची आणि ब्रिटिशांच्या विरुद्ध सशस्त्र उठाव करायचा. मग पैसे कुठून मिळवायचे? तर त्याने असं ठरवलं की ब्राह्मण मित्रांना ते बोलले, ते स्वतः एका सरकारी ऑफिसमध्ये काम करत होते. त्या फिल्ममध्ये ते अतिशय चांगल्या पद्धतीने दाखवलं. ते फिल्म जरूर बघा, मी परत एकदा लिंक देतो तुम्हाला. तर ते आपल्या ब्राह्मण मित्रांना म्हणाले की आपण अशी अशी क्रांती करूया. तर लोक हसायला लागले, त्यांची टिंगल करायला लागली. मग ते कंटाळून त्यांनी त्यांचा नाद सोडला. ते सकाळी ऑफिसमध्ये जायचे आणि संध्याकाळी मग ते शोधायला फिरायला लागले की आपल्याला साथीदार कोण मिळेल. मग त्यांना हे जे काही मार मांग आणि असे काही जे जमाती आहेत वेगवेगळ्या गट करून राहणाऱ्या, तर त्यांना यांचा विचार पटला आणि मग त्यांनी एकत्रितपणे योजना आखायला सुरुवात केली. मग दरोड्यांची योजना आखली की श्रीमंतांच्या घरामध्ये दरोडा घालायचा, स्त्रिया आणि लहान मुलांना हात लावायचा नाही, म्हाताऱ्यांना त्रास द्यायचा नाही, सहसा हिंसाचार करायचा नाही, पैसे घ्यायचे आणि बाहेर पडायचं, सोनं घ्यायचं आणि बाहेर पडायचं. विरोध झाला तर गरज लागेल तेवढा धाक दाखवायचा, एवढाच हिंसाचाराचा वापर करायचा. सुरुवातीला काही प्रमाणात यश मिळालं, पण ब्रिटिशांची काही सुव्यवस्था अत्यंत उत्तम असल्यामुळे, चोख असल्यामुळे, म्हणजे पोलीस स्टेशन्स, मग पोलीस स्टेशन्स मध्ये कॉन्स्टेबल पासून पोलीस इन्स्पेक्टर पर्यंत कॉन्स्टेबलला सुद्धा सर्व गोष्टी माहिती असायच्या. म्हणजे त्याचा एरिया आखून दिलेला, त्याच्यामध्ये काय काय हालचाली चालतायत, कोण नवा माणूस आलाय, इतकी बारीक इन्फॉर्मेशन एक छोटा कॉन्स्टेबल पण ठेवायचा. आजही तुम्हाला दिसेल मुंबईचे पोलीस स्टेशन, दक्षिण मुंबईमधले जर पाहिले, कुलाव्याचं पहा किंवा MRM पोलीस स्टेशन पहा, सगळे ब्रिटिश काळात बांधलेली पोलीस स्टेशन आहेत. तर ब्रिटिशांची लिगसी किंवा ब्रिटिशांची परंपरा आपल्याकडे मोठी आहे. तर या लोकांनी हा जो काही यांचा दरोड्याचा प्लॅन होता तो सगळा शोधला, सगळी माणसं शोधली आणि वासुदेव बळवंत फडक्यांना एडनला पाठवलं. एडनच्या तुरुंगामध्ये. एडन आज आहे ते आफ्रिकेमधलं ते शहर आहे. आफ्रिकेमध्ये आफ्रिकेच्या पूर्व किनाऱ्यावरती एक छोटासा बंदर, त्या बंदराच्या येमेनमध्ये ते बंदर आहे, येमेन नावाचा देश,
तर येमेनमध्ये तिथे पाठवलं, कारण मुंबई राज्याचा आवाका येमेन पर्यंत होता. मुंबई राज्य खाली कर्नाटक किंवा आंध्रचा काही भाग, इकडे सिंध, पाकिस्तान, आजचं जे पाकिस्तान आहे ते, आणि थेट समुद्र ओलांडून एडन पर्यंत मुंबई राज्य होत. त्यामुळे मुंबई राज्यामध्ये अगदी टोकाला, जसं अंदमानला पाठवायचं तसं त्यांनी एडनला पाठवलं तुरुंगामध्ये, आणि तिथून त्यांनी एकदा पळून जाण्याचा प्रयत्न पण केला, पण तो अयशस्वी ठरला. मग त्यांच्यावर आणखीन करडी नजर ठेवली गेली आणि मग शेवटी एडनच्या तुरुंगामध्येच त्यांचा मृत्यू झाला. म्हणजे महाराष्ट्र हे निर्माण व्हावं किंवा मराठी माणसाचं राज्य निर्माण व्हावं, ह्याचे एक एक गोष्टी तुम्हाला मी सांगतोय. कोणी कोणी प्रेरणा दिली, कोणाकोणामुळे प्रेरणा मिळाली. तर शिवाजी महाराज असतील, पेशवाई आहे सगळी, त्याच्याही आधी सगळी संत परंपरा आहे. हे सगळ्यांनी मराठी कल्चर उभं केलं, मराठी अस्मिता उभी केली. तर ही मोठी इव्होल्युशन आहे, 13व्या शतकापासूनची इव्होल्युशन आहे. महादेव गोविंद रानड्यांनी पुस्तकं लिहिली आणि मग त्यांचंही मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे त्याच्यामध्ये. राईज ऑफ मराठा पॉवर लिहून त्यांनी आपल्या पद्धतीने मराठी अस्मिता वाढवण्याचाच प्रयत्न केलेला आहे. लोकमान्य टिळक आणि रानडे एकमेकांचा मार्ग त्यांचा वेगवेगळा होता, पण टिळकांनी सुद्धा मराठी माणसाचं वेगळं असं अस्तित्व किंवा अस्मिता निर्माण करण्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. महात्मा फुले म्हणजे महादेव गोविंद रानडे, लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले हे सगळे काँग्रेसच्या परंपरेतले किंवा मुख्य परंपरेतले नेते आहेत. पण त्याच वेळेला किंवा रानड्यांच्या बरोबरीने साधारणपणे महात्मा फुल्यांचं पण कार्य चालू होतं. म्हणजे ब्राह्मणेतर समाज ज्याला म्हणतो आपण, त्याला जागृत करण्याचं काम फुल्यांनी केलेलं दिसतं. म्हणजे यांनी ब्राह्मणांना जागृत केलं, तर बाकीच्यांनी फुल्यांनी ब्राह्मणेतरांना जागृत केलेलं दिसतं. टिळक रानडे यांच्या बरोबरीने आगरकर होते आणि अनेक समाज सुधारक होते. बाळशास्त्री जांभेकर, तर बाळशास्त्री जांभेकरांचं विशेष नाव घेण्याचं कारण त्यांनी महाराष्ट्रातलं पहिलं वर्तमानपत्र सुरू केलं. ते तुम्ही रेफरन्सेस मराठीमध्ये पण, मराठी विषयामध्ये पण आधी ऐकले असतील. दर्पण नावाचं पहिलं वर्तमानपत्र. माझं वर्तमानपत्र म्हणजे समाजाचा आरसा असेल. दर्पण म्हणजे आरसा, समाजात जे घडतं ते समाजाला दाखवायचं. प्रत्येकाला आपल्या पुरतच बघायची सवय असते, पण आम्ही सगळ्यांवर लक्ष ठेवू आणि समाजाला आरसा दाखवू, तर दर्पण असते म्हणतात. शतपत्र लिहिणारे, ज्याला आपण गोपाळ हरी देशमुख, शतपत्र लिहिणारे, तर त्यांनी 100 पत्र लिहिलेली आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय. त्याचं एक ऑडिओ रेकॉर्डिंग माझ्याकडे आहे, ते मी ग्रुपवरती टाकेन. ते ऐकण्यासारखं आहे. म्हणजे तुम्ही एखाद्या कुठेतरी ट्रिपला जाताय, कुठेतरी एका गावावरून दुसऱ्या गावाला जाताय, तर ते कानात घालून ऐका. वेळही चांगला जाईल आणि खूप चांगली माहिती मिळेल. 18व्या 19व्या शतकातला भारत कसा होता याच्या संबंधीची अतिशय चांगली माहिती या शतपत्रांमध्ये आहे. आपल्या या पहिल्या टॉपिकच्या दृष्टीने ती चर्चा खूप महत्वाची आहे असं मला वाटतं. तर 19वे शतक महाराष्ट्रासाठी विशेषतः अगदी एका पाठोपाठ एक मोठे मोठे नेते उभे राहिलेले दिसतात, स्टॉलवर्ड्स. आणि मग या सगळ्यांनी मिळून एक मराठी अस्मिता निर्माण केली. टिळकांनी जे केसरी नावाचं वर्तमानपत्र सुरू केलं होतं, ते केसरीमध्ये अग्रलेख लिहिणारे न.चि. केळकर, नरसिंह चिंतामण केळकर, त्यांनी 1891 मध्ये नोंदवून ठेवलंय की मराठी भाषिकांचं वेगळं राज्य असलं पाहिजे. विनोबा भावे ते पुढे महात्मा गांधींच्याकडे गेले. महात्मा गांधींचे वारस म्हणून मग काही जणांनी त्यांच्याकडे पाहिलं
गांधींच्या नंतर विनोबांनी गांधींचा विचार पुढे नेला, सर्वोदय असं त्याला नाव दिलं. तर हे विनोबा भावे, तर भाव्यांनी सुद्धा नेहमी सांगितलेलं होतं की मराठी माणसाचं वेगळं राज्य किंवा मराठी भाषिकांचं वेगळं राज्य असलं पाहिजे. तर आपल्याला ही जी काही इव्होल्युशन झाली आहे त्याचं भारताच्या संदर्भात थोडंसं पाहायचं आहे. तर उरलेल्या 15-20 मिनिटांमध्ये भारतामध्ये एकूण रचना कशी झाली किंवा भाषिक राज्यांची निर्मिती कशी झाली ते आपण बघूया. अगदी सुरुवातीला नोंदवायचं म्हणजे भारत हा आज जसा आहे तसा 1947 पूर्वी किंवा त्याच्याही आधी ब्रिटिश इथे येण्याच्या आधी तसा तो नव्हता. भारत संस्थानिकांमध्ये विभागलेला होता. जेव्हा स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेला जवळपास 560 संस्थानं भारतामध्ये होती आणि त्यापैकी सगळी मग विलीन झाली. 2-3 संस्थानांनी त्रास दिला, जुनागड असेल, काश्मीर असेल किंवा हैदराबाद असेल. तिन्ही ठिकाणी भारत सरकारला लष्करी कारवाई करावी लागली आणि त्यानंतर म्हणजे काश्मीरच्या बाबतीमध्ये तर मोठा संघर्ष पाकिस्तानशी पण करावा लागला, तो अजूनही चालू आहे. काश्मीर संबंधाने, काश्मीरच्या स्टेटस संबंधाने अजूनही खूप वाद आहेत, खूप मतभेद आहेत, पण त्यावेळेला ते होते. 560 संस्थानांपैकी या 3 संस्थानांनी खूप त्रास दिला. पण आपल्याला पाहायचा तो मुद्दा हा की आज जसा भारत आहे तसा एक छत्री अंमल कधीच नव्हता. वेगवेगळे राजे होते, वेगवेगळी संस्थानं होती. महाराष्ट्रातच तुम्ही बघा की भोरचं एक वेगळं संस्थान, सांगलीचं एक वेगळं संस्थान, मिरजेचं एक वेगळं संस्थान, कोल्हापूरचं आणखीन वेगळं. म्हणजे तिथल्या तिथे किती जवळ गोष्टी आहेत ते बघा. मिरज, सांगली, कोल्हापूर अगदी काही किलोमीटर्सच्या अंतरावरती जोडून एकमेकाला शहर आहे, पण तिघांची 3 वेगळी संस्थानं होती. त्याच्याच बाजूला तुम्ही कोल्हापूरचे असाल तर तुम्हाला माहिती आहे कुरुंदवाडचं एक वेगळं संस्थान आहे. पुण्यामध्ये मोठी पेशवाईची राजवट होती, पण भोरला त्याच्याच बाजूला 40 किलोमीटरवर अंतरावर भोरचं वेगळं संस्थान होतं. नगरचं वेगळं संस्थान, नागपूरचं वेगळे राजे, नागपूरचे पण भोसले होते, साताऱ्याचं वेगळं संस्थान. तर अशी संस्थानांमध्ये भारत सगळा विभागलेला होता. ब्रिटिशांनी 18व्या शतकापासून हळूहळू आपले पाय पसरायला सुरुवात केली. कलकत्ता ही त्यांनी पहिल्यांदा राजधानी केलेली होती आणि त्यांनी पॉलिग्लॉट याचा अर्थ बहुभाषिक राज्य निर्माण करायला सुरुवात केली. त्यांना जसे जसे प्रदेश मिळत गेले तसे ते जोडत गेले. मग बंगाल प्रांत केला, तर बंगालमध्ये आसाम आणि बाकीची सगळी राज्य ईशान्येकडची आणि बिहार हे सगळं एकाच बंगाल प्रांतामध्ये घुसवलं. बंगाली लोक, त्यांची संख्या जास्त, बंगाली लोक श्रीमंत पण होते, तर बंगाली लोकांनी आसामी लोकांवरती, मणिपूरच्या लोकांवरती, बिहारी लोकांवरती प्रचंड अत्याचार केले. त्याच्यामुळे बंगाल्यांचा आणि आसामी लोकांचा आजही तेवढाच संघर्ष आहे. बंगाली लोकांना त्या भागातले लोक जे आहेत ते कोणीच आता किंमत देत नाही, कारण एक काळ असा होता की बंगाल्यांनी प्रचंड अत्याचार केले. मद्रास प्रांत, त्याच्यामध्ये पण तमिळ बोलणारे, मल्याळी बोलणारे, तेलुगू बोलणारे सगळे एकत्र, सगळ्यांची खिचडी झालेली होती. मुंबई प्रांत मी तुम्हाला सांगितलं, तेलुगू बोलणारे, कन्नड, मराठी, गुजराती, सिंधी आणि थेट एडन पर्यंत, आफ्रिकेपर्यंत, या सगळ्यांचा समावेश मुंबई प्रांतामध्ये होता. म्हणजे सगळीकडे बहुभाषिक प्रांत निर्माण केलेले होते. इंग्रजांना काही फिकीर नव्हती. तुम्ही आपापसात संघर्ष करून जगलात काय आणि मेलात काय, आम्हाला फरक नाहीये, आम्हाला टॅक्स मिळाला पाहिजे, पैसे मिळाले पाहिजे, मतलब आहे फक्त. तर आम्हाला तुम्ही कसं जगता किंवा तुमचा विकास करायचा हा आमच्या पुढचा प्रश्न नाहीच. त्यामुळे इंग्रजांनी कधी त्याची फारशी फिकीर केली नाही. बहुभाषिक प्रांत निर्माण झाले
आणि लोकांच्या मध्ये मग संघर्षाला सुरुवात झाली. बिहार, आसाम त्यांना सुरुवातीला वेगळं करावं लागलं. ओरिसा सुद्धा ब्रिटिशांना वेगळं करावं लागलं. पण मग नंतर हळूहळू 1885 मध्ये काँग्रेसची स्थापना झाली. मग नंतर लोकमान्य टिळक काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1920 मध्ये त्यांचा मृत्यू झाला आणि महात्मा गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले. 1 ऑगस्ट 1920, ज्या दिवशी टिळकांचा मृत्यू त्याच दिवशी अध्यक्ष पदावरती नियुक्ती महात्मा गांधींची झाली. तर गांधींनी अध्यक्ष झाल्यानंतर पहिली घोषणा काय केली असेल, मोठी घोषणा, की जेव्हा केव्हा भारताला स्वातंत्र्य मिळेल, जेव्हा काँग्रेसच्या हातामध्ये सत्ता येईल, त्यावेळेला भारताची रचना भाषेच्या आधारावरती केली जाईल. म्हणजे पहिल्यांदा राष्ट्रीय पातळीवरती हे सत्य कोणीतरी ओळखलं आणि कोणीतरी त्याला किंमत दिली होती की भाषेच्या आधारावर राज्य निर्माण केली पाहिजे आणि ती नाही केली तर अडचण येते, प्रॉब्लेम्स येतात. प्रत्येक भाषेला आपली संस्कृती जपण्याचा अधिकार असला पाहिजे प्रत्येक भाषिक लोकांना. तर हे सगळं महात्मा गांधींनी पहिल्यांदा मान्य केलं. गांधींनी ते मान्य केलं, पण नंतर त्याच्याविषयी फारशी काही चर्चा झाली नाही, कारण मुख्य मुद्दा होता स्वातंत्र्य मिळवण्याचा. 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळालं, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर फाळणी पण त्याच वेळेला झालेली होती. म्हणजे देशाचे 2 तुकडे पडले आणि ते धर्माच्या आधारावरती पडलेले होते. त्याच्यामुळे महात्मा गांधी जरी असं म्हटलेलं असलं त्यांनी की भाषिक राज्यांची निर्मिती करू, तर नेहरू आणि वल्लभभाई पटेलांना असं काही करावं असं वाटत नव्हतं. त्यांचं म्हणणं असं की आधीच धर्माच्या आधारावरती विभागणी झाली आहे, आता पुन्हा भाषेचा जर मुद्दा काढला तर आणखीन लोक चळवळी उभ्या करतील आणि आणखीन तुकडे भारताचे होतील. त्यामुळे तो मुद्दा आता बाजूला ठेवलेलाच बरा. पण आंध्रमधून चळवळीला सुरुवात झाली, कर्नाटकमधून चळवळीला सुरुवात झाली. भारतभरातून सगळीकडून मागण्या यायला लागल्या की जसं गांधींनी सांगितलं होतं तसं आता काँग्रेसचं राज्य आलंय, त्याच्यामुळे आता स्वतंत्र भाषिक राज्यांची निर्मिती झाली पाहिजे. मग त्यांनी एक आयोग नेमला. आपल्याकडे ती पद्धत आहे, कुठल्याही लोकशाहीमध्ये हीच पद्धत असते. त्याची काही वेळेला थोडीशी टीका किंवा टिंगल केली जाते. आयोग नेमणं, चौकशी आयोग नेमणं. एका नेत्याने निर्णय घेणं याच्यापेक्षा त्याची सखोल सगळ्या अंगाने चौकशी होणं, तज्ज्ञांनी चौकशी करणं आणि काहीतरी अहवाल सादर करणं ते जास्त चांगलं असतं. त्याच्यामुळे एक दार कमिशन, दार नावाचे न्यायाधीश होते, जस्टिस बी.एन. धार, तर या जम्मू काश्मीरचे होते ते. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन नेमलं गेलं, भाषिक पुनर्रचना आयोग किंवा भाषिक प्रांत आयोग, लिंग्विस्टिक प्रोव्हिन्सेस कमिशन. आणि त्यांना ते काम दिलं होतं की ही जी काही मागणी आहे ते तपासून पहा आणि खरंच असे करण्याची गरज आहे का याचा अहवाल द्या. 1948 मध्ये त्याची नियुक्ती झाली. त्यांनी 6-7 महिने काम केलं आणि त्याने असा अहवाल दिला की असं करण्याची काहीही गरज नाही. काही काळापुरतं सगळं पुन्हा शांत झालं, पण आंदोलन पुन्हा चालू झाली. मग आता नेहरूंनी एक कमिटी नेमली, दार आयोगाचा अहवाल तपासण्याचं काम करायचं. 3 लोकांची कमिटी होती, JVP असं म्हणतात त्याला, JVP कमिटी. म्हणजे जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पट्टभी सीतारामय्या, दक्षिणेकडचे आंध्रकडचे नेते. तर या तिघांची एक समिती नेमली. हे तिघ काँग्रेसचे श्रेष्ठी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते,
त्यावेळेला काँग्रेसच्या श्रेष्ठींना जबरदस्त मान होता आणि त्यांनी नुसतं आदेश दिल्याबरोबर सगळं शांत व्हायचं किंवा सगळं त्यांच्या दिशेने चालायला लागायचं. तर जेव्हीपी कमिटी नेमली गेली. जेव्हीपी कमिटीने दार आयोगाचा अहवाल तपासला आणि त्यांचा फायनल निर्णय असा दिला की त्याच्यामध्ये बदल करण्याची काही गरज नाहीये, तो आहे तो बरोबर आहे. आता जेव्हीपी कमिटीने सांगितल्याबरोबर, श्रेष्ठींनी सांगितल्याबरोबर सगळं शांत झालं. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण ते पुढे बघणारच आहोत. शंकरराव देवांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद नावाची एक संस्था स्थापन केली होती आणि स्वतंत्र मराठी भाषिक राज्यासाठी आंदोलन चालवलेलं होतं. तर नेहरूंनी ज्या वेळेला सांगितलं, जेव्हीपी कमिटीने जेव्हा सांगितलं की भाषिक राज्य निर्माण करण्याची काहीही गरज नाहीये, त्यावेळेला देवांनी संयुक्त महाराष्ट्र परिषद सुद्धा विसर्जित केली. म्हणजे तो एक धाक होता जबरदस्त, श्रेष्ठींचा धाक त्याला म्हणतो. दार आयोग त्यांनी आपलं काम केलं, जेव्हीपी कमिटीने आपलं काम केलं, पुन्हा चर्चा सगळ्या बंद झाल्या. पण त्याच्यानंतर त्यावेळेच्या आंध्रमध्ये मोठं आंदोलन झालं आणि त्या आंदोलनामध्ये पोट्टी श्रीरामलू नावाचे एक गांधीवादी नेते होते. त्याच्याविषयीच्या काही इंटरेस्टिंग लिंक्स मी तुम्हाला पाठवतो. तर या पोट्टी श्रीरामलूंनी आमरण उपोषणाला सुरुवात केली. गांधीवादी नेते असल्यामुळे त्यांना ते सत्याग्रहाचे मार्ग वगैरे सगळे माहीत होते, त्याचे नियम माहीत होते. आमरण उपोषण हा अगदी शेवटचा मार्ग असेल हे गांधींनी सांगून ठेवलं होतं. म्हणजे गांधींच्या काळामध्ये नागपूरमध्ये एका माणसानी, त्यावेळच्या प्रांतिक विधानसभांच्या निवडणुका होत्या, तर एका माणसाने काँग्रेसचं तिकीट मिळालं नाही नागपूरचं, म्हणून आमरण उपोषण जाहीर केलं होतं. ते बरेच दिवस चाललं, म्हणजे 3-4 दिवस चाललं, गांधींपर्यंत न्यूज पोहोचली. त्या माणसाला असं वाटलं की गांधी अहिंसावादी वगैरे आहेत, त्याच्यामुळे असं काही ऐकल्यानंतर लगेच आपली मागणी मान्य करतील. तर गांधींना जेव्हा ते कळलं त्यावेळेला त्यांनी जाहीर वर्तमानपत्रातून लेख लिहिला की या माणसाचं काय होतंय याच्याशी मला काही देणं घेणं नाहीये, कारण हा मार्ग चुकीचा आहे. वैयक्तिक स्वार्थासाठी आमरण उपोषणाचा मार्ग वापरता येणार नाही. त्या माणसाने 2 दिवसामध्ये लिंबू पाणी घेऊन उपोषण सोडून दिलं, कारण त्याच्या लक्षात आलं की आता जास्त वाढवलं तर फुकट मारावं लागेल. तर गांधींची भूमिका ही स्पष्ट होती. पोट्टी श्रीरामलूंनी जे आमरण उपोषण केलं ते स्वतःसाठी नव्हतं, अर्थात ते आंध्र म्हणजे तेलुगू भाषिक राज्यासाठी होतं. आता लोक असं म्हणतायत, आता संशोधन थोडंफार व्हायला लागलं की 40-50 दिवस झाल्यानंतर त्या माणसाला शुद्ध फारशी राहिलेली नव्हती, बोलता येत नव्हतं आणि त्यांना उपोषण सोडायचं होतं. पण मग लोकांनी त्यांना सोडू दिलं नाही, त्यांना एका खोलीमध्ये नेऊन ठेवलं आणि मग त्यांच्या नावाचा गजर मात्र सगळीकडे सुरू झाला. 58व्या दिवशी पोट्टी श्रीरामलू यांचा मृत्यू झाला. त्याच्या आधीच ते अनकॉन्शियस झालेले होते, त्यांना कळत नव्हतं. 58व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर आंध्रमध्ये ज्या दंगली उसळल्या त्या स्थानिक पोलिसांना नियंत्रणात आणताच आले नाहीत. मग तिथे लष्कर पाठवावं लागलं. मग त्याच्यामध्येच कम्युनिस्टांचा रिव्होल्ट पण झाला तेलंगणामधला आणि दोन्ही सगळं आटोक्या बाहेर जायला लागलं. विनोबा भाव्यांना नेहरूंनी तिकडे पाठवलं. स्वतः नेहरू तिथे गेले आणि 1952च्या सुमाराला त्यांनी जाहीर केलं की स्वतंत्र तेलुगू भाषिक राज्याची निर्मिती केली जाईल. आता हे जाहीर केल्यानंतर तिथलं आंदोलन शांत झालं. पण मग भारत सरकारची भूमिका पण आपोआपच बदलली. तेलुगू भाषिकांना एक न्याय आणि मराठी भाषिकाला वेगळा न्याय असं करता येत नाही. त्याच्यामुळे तत्वतः भारत सरकारने भाषिक राज्यांची निर्मिती करायला मान्यता दिली आहे हे त्या निर्णयावरून स्पष्ट झालं. 53 साली आंध्रची निर्मिती झाली आणि मग पहिलं भाषिक राज्य स्वातंत्र्यानंतर तयार झालेलं
ते अस्तित्वात आलं आणि मग राष्ट्रीय पातळीवरती चर्चा सुरू झाली. मग दुसरा एक परत आयोग नेमण्यात आला, फाजल अली कमिशन. फाजल अली हे दुसरे जज होते, जसं धार हे जज होते तसं फाजल अली हे पण जज. तर या जजच्या अध्यक्षतेखाली फाजल अली आयोग, आता याचं नाव होतं राज्य पुनर्रचना आयोग, स्टेट्स रिऑर्गनायझेशन कमिशन, SRC. आपण त्याला फाजल अली आयोग असं म्हणूया. पॉप्युलरली तेच नाव असतं, साधारणपणे अध्यक्षांच्या नावानेच आयोग ओळखले जातात. तर हा जो फाजल अली आयोग होता त्याच्या पुढे काम होतं राज्यांची पुनर्रचना करणं. करायची की नाही हा प्रश्न संपलेला आहे, करायची आहेच. मग कशी करायची? मग त्यांनी पुष्कळ अभ्यास केला, सगळ्या राज्यांमध्ये गेले, प्रत्येक भाषेच्या शिष्टमंडळाला भेटले. मराठी भाषिकांचं शिष्टमंडळ पण त्यांना भेटलं. काँग्रेसचे लोक होते त्याच्यात, विरोधी पक्षाचे लोक होते, SM जोशी त्याच्यामध्ये होते, नाग गोरे होते, डांगे होते. तर हे सगळ्यांच्या मुलाखती त्यांनी घेतल्या, माहिती गोळा केली आणि शेवटी आपला एक निवाडा जाहीर केला. 1956 मध्ये नवी राज्य सगळीकडे जन्माला आली भारतभर. मग मुंबई राज्याचं सुद्धा त्यांनी द्वैभाषिक मुंबई राज्य केलं. म्हणजे फाजल अलीनी महाराष्ट्रावरती किंवा मराठी माणसावरती एक प्रकारे अन्यायच केला. मराठी भाषिकांचं राज्य स्वतंत्र नको असं त्यांनी स्पष्ट म्हटलं. आणि उलट आणखीन एक गोष्ट, त्या पिल्लू सोडून देणं म्हणतो आपण त्याला, आणखीन एक गोष्ट उल्लेख केला की विदर्भाला वेगळ्या राज्याचा दर्जा द्यायला काय हरकत आहे. म्हणजे मराठी माणसाचं राज्य महाराष्ट्र एकत्र तयार करणं हे लांब राहिलं, विदर्भ फोडता कसा येईल हे त्याने आणखीन तिथे आयडियाज ऍड करण्याचा प्रयत्न केला. विदर्भ वेगळा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. हा लेक्चर झालं की तो फाजल अली आयोगाने मराठी आणि गुजराती लोकांना एकत्रच ठेवलं. मुंबईचं द्वैभाषिक राज्य, बायलिंग्वल बॉम्बे स्टेट 1 नोव्हेंबर 1956 ला निर्माण झालं. कर्नाटकची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956. भारतातल्या आजच्या बहुतेक राज्यांची निर्मिती 1 नोव्हेंबर 1956 ची आहे. हरियाणा आणि पंजाब हे 1966 मध्ये निर्माण झाले. हरियाणा आणि पंजाब वेगळं न करण्याचं परत कारण वेगळं होतं की पंजाब जर वेगळा केला तर पंजाब हे शिखांचं राज्य होईल आणि मग ते धर्माच्या आधारावरती पुन्हा वेगळ्या शीख राज्याची मागणी करतील. ही नेहरूंना पण भीती वाटत होती. ती सार्थ ठरलेली दिसते, ती प्रत्यक्षात आलेली दिसते. खलिस्तानची मागणी 80च्या दशकात झाली आणि त्याच्यामध्येच आपले एक पंतप्रधान पण आपण गमावले, इंदिरा गांधींची हत्या झाली. तर पंजाबचा प्रश्न जी भीती वाटत होती ते प्रत्यक्षात आलेलं दिसतं. त्यामुळे पंजाबला वेगळं करायचं नाही, ते हरियाणा आणि हिमाचल बरोबर जोडून ठेवलेलं होतं. तर ते आपल्यानंतर म्हणजे 1966 मध्ये ते स्वतंत्र झाले. 56 साली बहुतेक सगळा भारत वेगवेगळ्या भाषेच्या आधारावरती राज्यांची निर्मिती तिथे झाली. मग 56 ते 1960 महाराष्ट्रामध्ये प्रचंड मोठं आंदोलन झालं, संयुक्त महाराष्ट्र चळवळ ज्याला म्हणतो आपण. तर हे 56 ते 60 जे आंदोलन आहे ते आपण स्वतंत्रपणे विस्ताराने थोडंसं आणखीन पाहायचंय. आणि त्याच्या आधी 1956च्या आधी काय काय घडामोडी झाल्या त्या पण त्याच्यात पाहायच्या आहेत आपल्याला. तर आज आपण जो आढावा घेतला तो मुख्यतः इव्होल्युशन, शिवाजी महाराजांपासून किंवा अगदी ज्ञानेश्वर महाराजांपासून तुकाराम महाराज, शिवाजी महाराज, पेशवाई, त्याच्यानंतर आलेलं ब्रिटिश राज्य. तर ब्रिटिश राज्यामध्ये इथल्या समाज सुधारकांनी
कसं कसं कॉन्ट्रीब्युशन दिलं, क्रांतिकारकांनी कसं कसं कॉन्ट्रीब्युशन दिलं, हे थोडक्यात आपण पाहिलं. आणि या सगळ्यांनी मिळून मराठी माणसामध्ये एक अस्मिता जागृत केली. संपूर्ण भारतामध्ये फक्त मराठी माणसालाच मागे वळून पाहण्यासारखा इतिहास आहे. बाकी कोणाला इतिहासामध्ये रस नाहीये. आपल्या उलट आहे, आपलं सगळं अजूनही इतिहासाच्या आधारावरच चालतं. म्हणजे एखाद्याने दगा दिला तरी पण मग तानाजी, सूर्याजी हे सगळे आपल्याला आठवतात. किंवा एखाद्याने काहीतरी शौर्य गाजवलं तर ते शिवाजी महाराजांसारखं, संभाजी महाराजांसारखं शौर्य. श्रीमंती म्हणजे पेशवाई, चांगलं जेवण म्हणजे पेशवाईतलं जेवण, म्हणजे अजूनही सगळं त्याच भाषेमध्ये आपण बोलतो, ऐतिहासिक भाषेमध्येच बोलतो. धचा मा करणं म्हणजे खोटेपणा करणं, भ्रष्टाचार करणं. आनंदीबाईंनी धचा मा केला, नारायणरावांना धरावे त्याच्याऐवजी मारावे, धचा मा. म्हणजे आपण अजूनही आपल्या डोक्यामध्ये याच सगळ्या गोष्टी आहेत. संताजी धनाजी म्हणजे अगदी राजाराम महाराजांच्या नंतर संताजी धनाजींनी मुघलांना हैराण करून सोडलेलं होतं असं म्हणतात. तर मग क्रिकेटमध्ये सुद्धा दोन बॅट्समन चांगलं काही खेळत असेल तर आपण संताजी धनाजी असं उदाहरण त्यांना देतो. यशवंतराव चव्हाण ज्या वेळेला संरक्षण मंत्री झाले, दिल्लीमध्ये गेले, त्यावेळेला सह्याद्री हिमालयाच्या मदतीला धावून गेला असं लोक म्हणाले. म्हणजे आपण इतिहासामध्ये रमणारी माणसं आहोत, मराठी माणसं, कारण आपल्याला मागे वळून बघण्यासारखा इतिहास आहे. आणि तो कुठपासून आहे तर इव्होल्युशन आपण पाहिलं ते ज्ञानेश्वर महाराजांपासून ते थेट इंग्रजांच्या काळापर्यंत, म्हणजे विनोबा भाव्यांपर्यंत तुम्हाला म्हणता येईल की एक मोठीच्या मोठी परंपरा आहे. त्याच्यानंतरही ती परंपरा पुढे चालू ठेवली एस एम जोशी, नागो गोरे, यशवंतराव चव्हाण, आणि मग 1960 मध्ये महाराष्ट्राची स्थापना झाली. तर इव्होल्युशन हा भाग आपण पूर्ण केला. आता